नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आहे राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा आहे. पौर्णिमेनिमित्त सर्व देवांना मी स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा ठरवलं होतं आणि देवघर सुद्धा एकदम क्लीन करायचं, म्हणजे अगदी कोपरा न कोपरा. आपण काय करतो, दररोजच्या धावपळीच्या कामामध्ये आपण पटकन दिवा लावून घेतो किंवा पटकन अभिषेक घालतो. जास्त मंत्र स्तोत्राचं सुद्धा आपल्याकडे पटन होत नाही. तर आज ठरवलं की आपण एकदम स्वच्छ देवघर करायचं. सर्वप्रथम मी अग्नी प्रज्वलित केली, म्हणजे दिवा लावून घेतला आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात केली. आता बघा, मी दिवा लावताना सर्वप्रथम दिवाच घासून घेणार होती, पण मी काल जो दिवा प्रज्वलित केला होता तो अजून सुद्धा चालूच होता. म्हणजे त्याची वात एकदम माझ्याकडून कमी झाली होती आणि रात्रभर ती दिवा तसा तेवत होता आणि सकाळी सुद्धा तसाच होता. मग मी काय केलं, आता म्हणलं तो शांत करायचा नाही, मी आणखी त्याच्यात तेल घातलं आणि तो दिवा तसाच तेवत राहिला. आता बघा, इथं मी सर्वप्रथम कुलदेवीला अभिषेक घालून घेतला. आतले जे फोटो आहेत ते फोटो स्वच्छ पुसून घेतले आणि हळद कुंकू लावून घेतलं. गणपती बाप्पांचं एक आहे आणि लक्ष्मी मातेचा आणि विष्णूंचा आहे. ते फोटो स्वच्छ करून त्यांना हळदी कुंकू लावलं. नंतर कुलदेवीला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घेतला. इथे बघा, मी मागच्या अमावस्येला तांदूळ बदलले होते. माझ्याकडे श्रीयंत्र आहे. श्रीयंत्राखाली सुद्धा अशी डिश आहे तांदळाने भरून ठेवलेली, त्याच्यात मी श्रीयंत्र ठेवते. तर ती माझ्याकडून एक चूक झाली. चूक अशी होती की मी त्या डिशा घासल्या होत्या आणि त्या क्लीन म्हणजे व्यवस्थित पुसल्या नव्हत्या, त्या ओल्या होत्या. त्याच्यामुळे त्यात काय झालं, छोटं छोटं सोनकिडे त्याच्यात तयार झाले. तो तांदूळ मी आता बदलला आणि ते श्रीयंत्र सुद्धा स्वच्छ पाण्याने त्याला सुद्धा अभिषेक घालून घेतला आणि पुन्हा मी आहे असं ठेवलं. आपण ज्यावेळेस तांदूळ ठेवतो ना, तर हे बदललेल्या तांदळाचं काय करायचं तुम्हाला सांगते. त्याचा आपण भात करून खायचा, म्हणजे स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि आपण पांढरा भात वगैरे किंवा खीर आपण तयार करायची. तर ही आहे माझ्याकडे श्रीयंत्र. आता बघा, श्रीयंत्र नवीन आहे ते माझ्याकडे नाही, हे जुने आहे. मी खूप दिवसापूर्वी घेतलेलं होतं, तर ते मला बदलायचं आहे, पण अजून तर मी काय बदललेलं नाही. आणि त्याच्यावर ठेवलेली आहे कमळगट्ट्याची माळ. तर ती कमळगट्ट्याची माळ माझी 2 वर्षापूर्वीची आहे. बघा, असं म्हणतात कमळगट्ट्याची माळ पटकन खराब होते, म्हणजे त्याला कीड वगैरे लागते, पण तसं काहीच झालेलं नाही. मी काय केलं होतं, ती माळ कमळगट्ट्याची माळ आणल्यानंतर मी स्वच्छ पुसून घेतली होती फडक्यानी, ओल्या फडक्यानी, आणि त्याला तुपाचा हात पुसला होता. त्याच्यामुळे ती अजूनही जशी आहे तशीच आहे आणि ती माळ मी श्रीयंत्रावर ठेवते. तर इथे आहेत बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी मातेला पिवळ्या कवड्या अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे मी ती पिवळ्या कवड्या सुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या, स्वच्छ पुसल्या आणि त्या सुद्धा मी ठेवलेल्या आहेत. पिवळ्या कवड्या बघा, पांढऱ्या पण मिळतात आणि पिवळ्या पण, शक्यतो जास्त करून तुम्ही पिवळ्याच वापरा, कारण पिवळ्या कवड्या आपल्या घरात देवघरात ठेवणे खूप शुभ मानलं जातं. इथे बघा, विठ्ठल रुक्माई मूर्ती. काय होतं बघा, घरात आपण फोडणी देतो, झाडू मारतो किंवा काही वेळ जळमेटे काढताना सुद्धा त्याच्यावर खूप सारी धूळ बसते आणि त्यात रस्त्याच्या कडेला जर घर असेल तर सांगायलाच नको, कारण खूप धूळ माती जमा होत असते आणि ते पटकन खराब होतं. आणि देवघरात जे लाल कापड मी हंतरलेलं आहे त्याच्यात सुद्धा धूळ बसलेली 4 दिवसातच लगेच ते दिसतं, त्यामुळे सारखं क्लीन करून घ्यावं लागतं. इथे बघा, मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे बघा, चांदीची आहे माझी. त्या लोकांना विचारलं होतं की ही मूर्ती कालांतराने काळी पडू शकते का, तर ते म्हणले हो, तुम्ही पाण्याचा अभिषेक घालता किंवा वातावरणाने सुद्धा ती काळी पडते. मग ती क्लीन कशी करावी, तर ती क्लीन जी आहे ना, ती कोलगेटनी करायला लावली होती मला. तर हा बघा, 5 रुपयाचं नाणं, हे मला केंद्रात मिळालं होतं. केंद्रात कार्यक्रम होता, मी तिथे गेले होते. तर काहीतरी सेवा म्हणून मी भांडी घासायला बसले केंद्रातली, म्हणजे माझी इच्छा होती. आणि भांडी घासून उठल्यानंतर चला म्हणलं महाराजांना एकदा सांगावं की आम्ही निघतोय म्हणून. माझ्याबरोबर एक 4 ते 5 महिला सुद्धा होत्या. तर मग मी महाराजांना पुन्हा एकदा भेटावं, दर्शन घ्यावं, मुजरा करावा आणि महाराजांना निघते म्हणून सांगावं. मी सांगायला गेले होते. तर तिथं मला महाराजांच्या समोर मला हे 5 रुपयाचं नाणं मिळालं आणि त्याच्यावर ना पाठीमागे देवीचं चित्र आहे. मला खूप आनंद झाला. पण मी तिथे विचारलं कोणाचं पडलं आहे का, तर कोणीच तयार होईना हो माझं आहे म्हणायला. तर मग मी एक सेवेकरी ताई होत्या, त्यांना म्हणलं बघा, हे मला नाणं सापडलं आहे. प्रश्न 5 रुपयाचा नाही, तर ते कोणाचं आहे हे देणं मला म्हणजे योग्य वाटत होतं. आपण असं नाही ना उचलून आणू शकत. तर मी विचारलं, तर ते म्हणल्या तुम्हाला मिळालं आहे तर तुम्ही घेऊन जावा, समजा महाराजांनी तुम्हाला दिलं आहे, ठीक आहे. मग मी तेव्हापासून मी ते देवघरात ठेवते.
तर असं माझं छोटंसं देवघर आहे बघा. आणि माझी खूप इच्छा आहे की मला नवीन देवघर घ्यायचं आहे. पूर्ण देव असं एकदम सुटसुटीत, गर्दी व्हायला नको असं मला करायचं आहे. पण अजून तर नाही मिळालं. महाराज कधी देतील तेव्हा देतील. हे सुद्धा खूप छान आहे, पण मला अजून असं वाटतं की नवीन पाहिजे. तर इथं बघा नारळा मी असं छान सजवलं आहे बघा. मला जमलं आहे का सजवायला, तरी मला असं वाटतं योग्य म्हणावा तसा आकार आलेला नाही. ही कलश स्थापना केलेली आहे आणि त्याच्यावर मी नारळ असा सजवलेला आहे, पण एवढा व्यवस्थित शेप मला देता नाही आला. तर अशा प्रकारे मी देवपूजा आजची केलेली आहे. माझ्याकडे फुलं नव्हती, दररोज फुलं असतात आणि आज फुलं नव्हती. तर बघा मी देव आहे ना ते ह्यानी क्लीन करत असते. श्रीनिवास गंगाजल बाया महिला काय करतात बघा, पितांबरीने क्लीन करतात, एकदम रगडतात. तर तसं करू नका. हे छान जल आहे, तुम्ही त्यांनी क्लीन करू शकता. इथे बघा वटवृक्षाची मूर्ती, म्हणजे वटवृक्षाखालील स्वामींची मूर्ती मी 3 ते 4 दिवसापूर्वी खरेदी केलेली आहे. माझी खूप इच्छा होती. तर हे अशा प्रकारे मी देवपूजा केली आहे. श्री स्वामी